ठीक आहे. आता आपलं आत्तापर्यंत काय झाले ते एकदा बघूया आणि पुढे लगेच स्टार्ट करू. आपण काय काय बघितलेले, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन बघितले. ते कोणते होते? रोडवे, रेल्वे, एअरवे आणि वॉटरवे. आता त्यानंतर काय बघितलं आपण, रोड्सचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत बाकीच्या मोड्सवर. म्हणजे आपण रोडवे जास्त काय यूज करतो कम्पेअर टू रेल्वे, वॉटरवे और एअरवे. त्याचे आपण काय बघितले, ॲडव्हान्टेजेस बघितले. नंतर काय बघितलं की रोड्सचं नेमकं इम्पॉर्टन्स काय इंडियामध्ये, की रोड असायलाच का हवे एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये. रोडचं काय इम्पॉर्टन्स आहे नेमकं, की त्याच्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकते का त्या देशाची, त्या सोसायटीची. हे सगळं आपण कशामध्ये बघितलं, इम्पॉर्टन्स ऑफ रोड इन इंडियामध्ये बघितलं. ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलं आपण, आयडियल रिक्वायरमेंट ऑफ रोड. मग त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं की रोडची जी लेंथ आहे ती छोटी असायला पाहिजे. म्हणजे रूट काय असायला हवा, शॉर्ट असायला हवा. नंतर इझी असायला हवं, म्हणजे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे, आपण जे रोड कन्स्ट्रक्ट करणार आहे तो एक कन्स्ट्रक्शन हे इझी असायला हवं. त्या पाथ जो आपण सिलेक्ट करतो आहे तो कसा असायला हवा, त्याच्यामध्ये मिनिमम डेंजर असायला हवा. म्हणजे तो काय असायला हवा, सेफ असायला हवा. ठीक आहे. फर्स्ट काय होतं, तो शॉर्ट पण असायला हवा, कन्स्ट्रक्शन हे इझी पण असायला हवं. नंतर काय होतं की ते कन्स्ट्रक्शन सेफ पण असायला हवं. म्हणजे आपण असं नाही की एकदम डेंजरस एरियामध्ये कन्स्ट्रक्शन करतो आहे, तिथे कधीही काही होऊ शकतं आहे, तिथे अर्थक्वेक होऊ शकतो आहे किंवा लावा इरप्शन होऊ शकते किंवा लँडस्लाईड होऊ शकते. हे काय झाले, डेंजर्स आहेत. म्हणजे काय, आपण जी साईट सिलेक्ट करतो आहे कन्स्ट्रक्शनसाठी ती सेफसुद्धा असायला हवी. नेक्स्ट काय होतं, इकॉनॉमिकल असायला हवं. ते शॉर्ट आहे, इझी आहे, सेफ आहे, पण तिथे आपल्याला त्या जागेवर खर्च खूप लागतो आहे, तरीसुद्धा आपण ती जागा सिलेक्ट करणार आहे का, नाही करणार. म्हणजेच काय, ते इकॉनॉमिकल पण असायला हवं. म्हणजेच काय की आपला खर्च हा कमी असायला हवा. नेक्स्ट काय होता, युटिलिटी. आता पैसा पण कमी लागतो आहे आपल्याला, नंतर इझी पण झालं आहे, सेफ पण आहे, शॉर्ट पण आहे. पण जर तो रस्ता कोणी यूज करणारच नाही आहे तर मग बांधून काही फायदा आहे का, नाही. म्हणजेच काय, त्याची युटिलिटी पण तेवढी असायला हवी. म्हणजे तो रस्ता यूज करणारे लोक पण तेवढे जास्त असायला हवे. झालं. आणि 6 काय सांगितलं होतं, नॅचरल ॲस्पेक्ट. म्हणजेच काय की जो आपण पाथ यूज करतो आहे तिथे असं नसायला हवं की एक रस्ता चूज केला आहे आपण, तिथे आजूबाजूला असं एकदम खराब एरिया आहे, मग तिथे काय कारखाना आहे, मग कारखान्याचं मळीचा एरिया आहे सगळं. थोडासा आपण बिअर करू शकतो आहे एखादी किलोमीटरचा. जर तोच एरिया जर तुमचा 7-8 किलोमीटर, 10-1 किलोमीटरचा वाढतो आहे, म्हणजे तिथे कंटिन्यू काहीतरी स्मेल येतो आहे त्या एरियामध्ये, आपण असा पण एरिया चूज नाही करणार का बरं. तिथे नॅचरल जे ॲस्पेक्ट आहे, म्हणजेच काय, तिथे आपल्याला चांगला एरिया नाही भेटत आहे आजूबाजूचा. म्हणजे तिथून जेव्हा आपण ट्रॅव्हल करू त्यावेळेस आपण तिथे कम्फर्टेबल फील नाही करणार का बरं, काय तिथे मळीचा एरिया येतो आहे, तिथे वास असणार आहे कंटिन्यू. मग आता हे काय झालं, एक एक्झाम्पल झालं. मग त्याच्याऐवजी दुसरं काहीही असू शकतं, किंवा आपण असा एरिया चूज नाही करणार की तिथे सगळं फॉरेस्टच आहे, म्हणजे पूर्ण फॉरेस्ट आहे कंटिन्यू. आपण थोडासा रूट आपण फॉरेस्टचा चूज करू शकतो आहे, पण असं कंटिन्यू फॉरेस्टचा रूट येत असेल तर त्या ठिकाणी ते काय होतं, अनसेफ होतो रोडपर्यंत. म्हणजे काय कळतं आहे तुम्हाला, नॅचरल ॲस्पेक्ट काय, युटिलिटी काय, इकॉनॉमिकल काय, सेफ काय, इझी काय आणि शॉर्ट काय. आता हे ऑलरेडी मी डीपमध्ये आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले, पण हे जस्ट एक परत आठवण करण्यासाठी हे सांगितले. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट चालू करू. ठीक आहे. आता ते काय झाले, फॅक्टर्स झाले, म्हणजे आयडियल रिक्वायरमेंट झाली रोडची, की रोड कसं असायला हवा नेमका. आता असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे आपण रोड चूज करतो आहे त्याच्यावर काय करताय, ॲफेक्ट करतायत. काय करतायत ते, ॲफेक्ट करतायत. ठीक आहे. आता एक एक पॉईंट बघू, तेव्हा कळेल तुम्हाला सगळं नीट. फर्स्ट काय, these factors also vary according to the type of road and areas through which this road pass. ठीक आहे. पुढे गेल्यावर कळेल असते, मी पुढे एक्सप्लेन करते याचा अर्थ काय. आता हे काय होतं, फॅक्टर्स अफेक्टिंग अलाइनमेंट ऑफ दी रोड. मग आता ते कोणकोणते फॅक्टर्स आहे जे रोडची अलाइनमेंटवर काय करताय, ॲफेक्ट करताय. आता अलाइनमेंट म्हणजे काय, फर्स्ट
आपण रोड बघितलं, फॅक्टर्स बघतोय, पण अलाइनमेंट म्हणजे काय? आता काय समजा, हा एवढा काय आहे आपला, एक इथे रोड आहे, इथे नांदगाव आहे, इकडे नाशिक आहे. आता आपण आपल्या आधीचे जे रिक्वायरमेंट होते त्याच्यानुसार काय केलं, जो शॉर्ट रस्ता होता, जो स्ट्रेट होता तो चूज केला. म्हणजे कसा, इथून तर असा स्ट्रेट जातोय तो गेला. आता ही जी डायरेक्शन आहे रोडची, हा काय जातोय, रोड जातोय असा. ही काय झाली आपली विड्थ झाली रोडची, जी काही असेल 9 मीटर 3 मीटर जे काही असेल, ही काय झाली विड्थ झाली. आता रोडची लेंथ ज्या डायरेक्शनमध्ये जातोय रोड, कोणत्या डायरेक्शनमध्ये जातोय असा, याला काय म्हणतोय आपण, अलाइनमेंट. ठीक आहे, याला काय म्हणतोय, अलाइनमेंट. आता इथे अलाइनमेंट कशी आहे, स्ट्रेट आहे. मग आता तिथे ती कशी असू शकते, मग आपण रोड जर असा घेतला, अलाइनमेंट पण कशी असणार आहे, अशीच असणार आहे. ठीक आहे, ही काय झाली अलाइनमेंट. म्हणजे कळतंय का तुम्हाला, अलाइनमेंट म्हणजे काय, की रोड ज्या डायरेक्शनमध्ये जातोय, मग तो कसाही असो, असा असो किंवा असा असो, कसाही असो. आता रोड असा आहे तर त्याची अलाइनमेंट पण हीच आहे. म्हणजेच आपण अलाइनमेंट म्हणजे काय, रोड इन शॉर्टमध्ये रोड पकडून घ्यायचं, की त्याची सेंटर लाईन कुठे येते. आता असा रोड आहे समजा, याची सेंटर लाईन कुठे असणार आहे, ह्या रोडच्या करेक्ट मधोमध. मग ही जी सेंटर लाईन असते रोडची त्याला काय म्हणतात, अलाइनमेंट. कळतंय, रोडची जी सेंटर लाईन असते त्याला काय म्हणतात, अलाइनमेंट. आता हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये विचारणार नाही आहे, पण आता जर आपल्याला याच्यामध्ये आलेलं आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग अलाइनमेंट ऑफ द रोड, म्हणजेच काय, की मग ते रोडची अलाइनमेंट आपण कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिसाईड करतोय हे कळून घेण्यासाठी आपल्याला आधी हे तर माहीत असायला हवं की अलाइनमेंट म्हणजे काय. तर अलाइनमेंट तुम्हाला कळते, अलाइनमेंट म्हणजे काय असते, की जो रोड असतो त्याची सेंटर लाईन. मग आता सेंटर लाईन ज्या डायरेक्शनमध्ये, रोड ज्या डायरेक्शनमध्ये जातोय त्याच डायरेक्शनमध्ये सेंटर लाईन पण जाणार आहे. म्हणजेच काय, अलाइनमेंट काय दाखवतं आपल्याला, की रोड कोणत्या डायरेक्शनमध्ये कुठे वळतोय, कुठे किती लेंथने जातोय, कुठे टर्न घेतोय. म्हणजे रोड ओव्हरऑल पूर्ण रोडबद्दल जी काही माहिती सांगतं ती कोण सांगतं, अलाइनमेंट. ठीक आहे, मग आता जी अलाइनमेंट आहे म्हणजे रोडचे डायरेक्शन फिक्स करण्यासाठी त्याच्यावर काहीतरी फॅक्टर्स असतात की जे डिपेंड करतात, ॲफेक्ट करतात. फर्स्ट पॉईंट काय आहे, क्लास अँड पर्पज. आता क्लास अँड पर्पजमध्ये काय आहे ते बघूया. त्यात काय दिलेलं आहे, नॅशनल अँड स्टेट हायवेज बिटवीन 2 स्टेशन शुड बी अलाइन ॲज स्ट्रेट ॲज पॉसिबल. म्हणजेच काय, आता तुम्ही नॅशनल हायवे, स्टेट हायवे असं नाव तर ऐकलं असतील. आपल्या छोट्या गावांमध्ये नॅशनल हायवे, स्टेट हायवे असतात का, नाही. ते कुठे असतात, मोठ्या मोठ्या सिटीला जॉईन करणारे जे हायवे असतात ते कोणते असतात, स्टेट हायवे, नॅशनल हायवे. मग आता जे हे मोठे हायवेज असतात तर ते काय असते, त्याची रिक्वायरमेंट कशी असते, की ती आपण जेवढं स्ट्रेट प्रोव्हाइड करू शकतोय हायवे तेवढं आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करतो. का बरं, हे जे हायवेज असतात ते मेन यूज केले जातात कशासाठी, की तिथे आपण स्पीडने आपण एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो, म्हणून आपण हायवेज यूज करतो. आता जर तिथे जर कर्व असेल हायवेला, जर तिथे कर्व असेल तर तिथे काय होतं, आपलं स्पीड काय होऊन जातो आहे, कमी होऊन जातो आहे. म्हणजे जो मेन पर्पज होता हायवेचा, की जो म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये दुसऱ्या जागेवर पोहोचवतो आहे, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे. जर तिथे आपण कर्व दिले, म्हणजे काय रस्ता थोडासा वाकडा तिकडा प्रोव्हाइड केला, तर तिथे काय होतं, गाड्यांचं स्पीड कमी होऊन जाणार. म्हणजे जो मेन पर्पज आहे तो फुलफिल होतो आहे का, नाही होते. म्हणून काय असतं, की जे नॅशनल हायवे असतात, स्टेट हायवे असतात, ते जेवढे आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करू शकतो तेवढं आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करतो. का बरं, कारण की जर स्ट्रेट असेल तेवढा गाडीला स्पीड पण भेटतो आपल्याला.
कळतंय? हे काय झालं, एक फॅक्टर झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, वेअर ॲज इन द केस ऑफ अदर टाईप्स ऑफ रोड डेविएशन मे बी परमिएटेड वेअर फाउंड नेसेसरी. म्हणजेच काय की एक नॅशनल हायवे, आता आपण ठीक आहे, हा काय आहे नॅशनल हायवे, हा झाला नॅशनल हायवे आणि हा झाला आपल्या गावातला रोड, समजा विलेज रोड. आता मी त्याचं फक्त शॉर्ट फॉर्म लिहिते, विलेज रोड. एक नॅशनल हायवे जातोय, एक विलेज रोड जातोय. ठीक आहे. आता इथे काय, एक डोंगर येतोय, समजा एक डोंगर येतोय त्याच्यासमोर, आणि इथे पण एक डोंगर येतोय विलेज रोडला. आता इथे काय होईल, डिफरन्स बघा काय होते. डोंगर काय झालं, एक त्याच्यामध्ये काय होते, अडथळा निर्माण करतोय अलाइनमेंटमध्ये. जी रोडची अलाइनमेंट आहे, रोड असा स्ट्रेट जायला हवा होता, त्याच्यामध्ये काय येतोय, डोंगर येतोय. इथे पण सेम तीच केस आहे, विलेज रोड आहे आणि इथे काय येतोय, डोंगर येतोय. आता डिफरन्स बघा काय होईल इथे. नॅशनल हायवेची रिक्वायरमेंट काय होती की जेवढा आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करू शकतोय आपण तेवढा तो स्ट्रेट प्रोव्हाइड करतो. आता नॅशनल हायवेच्या इथे काय, जर ह्या डोंगरची हाईट सारखी आहे, इतकी काही जास्त नाही, म्हणजे आपण फोडला तर तो फुटू शकतोय, एवढं आपण डोंगरची हाईट आहे. ह्या दोघं ठिकाणी सेम आहे. तर आता नॅशनल हायवेचं इथे काय की आपल्याला जेवढं स्ट्रेट प्रोव्हाइड करता येणार आहे तेवढं आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करतो. मग अशा ठिकाणी काय करणार आहे आपण, ह्या डोंगरला इथे कट करून काय होणार आहे, हा जो नॅशनल हायवे तो स्ट्रेट परत पुढे जाईल. का बरं, कारण की आपल्याला नॅशनल हायवे कसा हवा असतो, स्ट्रेट हवा असतो. आता तीच केस विलेज रोड आहे, इथे विलेज रोड आहे. आता इथे काय, विलेज रोडला म्हणजे आपण कर्व दिले जास्त तरी पण काही फरक नाही पडत, कारण की तिथे असं काही नसतं की तिथे खूप स्पीड असायला हवा गाड्यांचा, तिथे आपण तेवढं प्रोव्हाइड करू शकतो कर्व्स. मग आता अशा ठिकाणी काय करतील, ते डोंगर इथे कट नाही करणार, ते काय करतील, इथे डोंगर असं गोल फिरवून घेतील रस्ता. काय होतं, इथे रस्ता ते गोल फिरवून घेतील. म्हणजेच काही ह्या विलेज रोडला काय भेटतोय, कर्व भेटून जातोय. पण नॅशनल हायवे कसा प्रोव्हाइड करतोय, आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करतोय. आता हे जस्ट एक एक्झाम्पल झालं. मग आपण ज्यावेळेस ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन करत असतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. पण म्हणजे ह्या पॉईंटचा अर्थ काय की जसा रोडचा टाईप चेंज होतो, तसं काय होतं, ते त्याच्या अलाइनमेंटवर काय करतं, ॲफेक्ट करतं. कळतंय? आता इथे काय आहे, मग क्लास अँड पर्पजमध्ये आपण एकदा परत रीड करू, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल काय नेमकं, की इतकं सगळं जे काही एक्सप्लेन केलं त्याचा काय अर्थ होता. नॅशनल अँड स्टेट हायवेज बिटवीन टू स्टेशन शुड बी अलाइन ॲज स्ट्रेट ॲज पॉसिबल. काय शुड बी अलाइन ॲज स्ट्रेट ॲज पॉसिबल. आणि नेक्स्ट काय म्हणते आहे की इन केस ऑफ दी अदर टाईप्स ऑफ रोड्स डेविएशन मे बी परमिएटेड वेअर फाउंड नेसेसरी. डेविएशन म्हणजे काय की आपण जी डायरेक्शन चूज केलेली आहे त्या डायरेक्शन काय, आपण जी डायरेक्शन चूज केलेली आहे त्या डायरेक्शनवर थोडासा डिफरन्स करून आपण डायरेक्शन थोडीशी चेंज करू शकतोय. कुठे, जे विलेज रोड असतं, म्हणजे नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे सोडून जे काही बाकीचे रोड्स उरत आहे त्या ठिकाणी आपण थोडंसं डेविएशन देऊ शकतोय. डेविएशन म्हणजे काय, डायरेक्शन चेंज करायची, जी आपण आधी डिसाईड केलेली होती त्याच्यापेक्षा आपण चेंज करू शकतो ह्या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट काय, आता ऑब्लिगेटरी पॉईंट्स. काय आहे, ऑब्लिगेटरी पॉईंट्स. आता ऑब्लिगेटरी पॉईंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय बघू एकदा. काय दिलेले, द रोड्स आर बेसिकली कन्स्ट्रक्टेड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दी एरियाज. आता हे तर आपल्याला प्रत्येकाला माहिती, रोड कशासाठी कन्स्ट्रक्ट केला जातो, जो एरिया असतो त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. जसं मी तुम्हाला ऑलरेडी आधी एक्सप्लेन केलेले की काय होतं की ज्या एरियामध्ये जितके रोड्स आपण प्रोव्हाइड केलेले असतात कनेक्टिंग रोड, त्या एरियाची काय होते, प्रोग्रेस लवकर होते, डेव्हलपमेंट लवकर होते.
आता तिथेच काय दिले नेक्स्ट पॉईंट, देअर अलाइनमेंट शुड बी नेसेसरीली पास थ्रू इम्पॉर्टंट टाउन्स, ग्रुप्स ऑफ विलेजेस अँड प्लेसेस ऑफ रिलिजियस, सोशल, पॉलिटिकल अँड कमर्शियल इम्पॉर्टन्स. आता ऑब्लिगेटरी पॉईंट्स म्हणजे काय, म्हणजेच की आपण जर एखादी रोड डिसाईड करतो आहे, आता जे रिक्वायरमेंट सांगितले आयडियल रिक्वायरमेंट, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, युटिलिटी सांगितली होती की तो रोड जो आपण कन्स्ट्रक्ट करतो आहे त्या रोडचं यूज करणारे लोक पण तेवढे असायला हवे. तो आणि हा जो ऑब्लिगेटरी पॉईंट आहे दोघांचं सारखंच मिनिंग होतं आहे. आता इथे ऑब्लिगेटरी पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे की आपण अशी अलाइनमेंट चूज करणार की जी अलाइनमेंट जे मोठे मोठे टाउन्स आहेत म्हणजे मोठे मोठे सिटी आहे त्याला कनेक्ट करणार. ठीक आहे, त्याला कनेक्ट करणार, किंवा जे जास्तीत जास्त छोटे छोटे गावं आहेत त्याच्या गावामधून जाणारे रोड आपण सिलेक्ट करू. नेक्स्ट काय की जे इम्पॉर्टंट प्लेसेस आहे, पॉलिटिकल असो किंवा सोशल असो, रिलिजियस असो. रिलिजियस म्हणजे काय, आता शिर्डी आहे, शिर्डीमध्ये काय की तिथे भक्त खूप असतं, की म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले पकडा की महाराष्ट्रातल्या लोकांना शिर्डीला म्हणजे जात असतात नेहमी, पण त्यांना तिकडे जाणारा रोड नसेल तर ते कसे जाणार. हे काय आहे की एक काय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक इम्पॉर्टंट प्लेस बनून जातो त्या एरियासाठी. आता शिर्डी पकडलं म्हणजे काय झालं, आपल्या महाराष्ट्रासाठी ते काय झालं, एक इम्पॉर्टंट प्लेस झालं. मग त्या ठिकाणी जाणारा रस्तासुद्धा असायला हवा. म्हणजेच काय, जे इम्पॉर्टंट सिटी असतात मुंबई, पुणे, नाशिक यांच्यासारख्या, किंवा जे रिलिजियस प्लेसेस असतात ते, किंवा मग आता हे तर इम्पॉर्टंट झालं, यांना कनेक्ट करणारे रोड आहे. पण जर हे छोटे छोटे गाव आहे तिथल्या लोकांना तिथे जायचं असेल आणि तिथून जाणारा रोडच नाही आहे, जाऊ शकतील का, नाही जाऊ शकणार. म्हणजेच काय, आपण असं रोड चूज करतो की जे छोट्या छोट्या गावांमधून जास्त प्रमाणामध्ये छोटे गावं कवर करतो आहे तो रोड, आणि तोच रोड कुठे जातो आहे, इम्पॉर्टंट सिटीजमध्ये जातो आहे, रिलिजियस प्लेसेसला जातो आहे, जे इम्पॉर्टंट आहे त्या एरियासाठी तिथे काय करतो आहे, तो कनेक्ट करतो आहे, तिथे कनेक्ट करतो आहे. असाच आपण अलाइनमेंट चूज करतो रोडसाठी. हे काय झाले ऑब्लिगेटरी पॉईंट्स. म्हणजे ऑब्लिगेटरी पॉईंट मग इथे कोणकोणते आले, विलेजेस एक ऑब्लिगेटरी पॉईंट झाला, नंतर इम्पॉर्टंट टाउन्स दुसरा ऑब्लिगेटरी पॉईंट झाला, थर्ड काय आहे रिलिजियस प्लेसेस, हा काय झाला थर्ड ऑब्लिगेटरी पॉईंट झाला. म्हणजेच काय की असे प्लेसेस की ज्याच्यामुळे आपल्याला आपला रस्ता जी अलाइनमेंट आहे ती काय करावी लागते, चेंज करावी लागते, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. हे काय झाले ऑब्लिगेटरी पॉईंट झाले की तो कशावर इफेक्ट करतो आहे की आपल्याला तिथे जी अलाइनमेंट आपण ऑलरेडी चूज केलेली होती ती काय करावी लागते, आपल्याला परत चेंज करावी लागते. कशासाठी, ह्या ऑब्लिगेटरी पॉईंट्ससाठी, की हे सगळे जे ऑब्लिगेटरी पॉईंट्स आहेत ते कवर व्हायला हवे. कळतं आहे. नेक्स्ट काय, टाईप ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिक. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघूया. इन केस ऑफ फास्ट मूव्हिंग ट्रॅफिक द रोड अलाइनमेंट शुड बी ॲज स्ट्रेट ॲज पॉसिबल, whereas in case of bullock carts and etc the alignment may even have sharp bends. आता हा जो थर्ड पॉईंट आहे, थर्ड पॉईंट आणि फर्स्ट पॉईंट ह्या दोघांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. जवळपास सारखाच, म्हणजे तुम्हाला खूप काही लक्षात ठेवायचं असं काही नाही. तुम्हाला फक्त हे जे मेन पॉईंट्स आहेत जसं क्लास अँड पर्पज, ऑब्लिगेटरी पॉईंट, मग टाईप ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिक, हे जे नावं आहे ते लक्षात ठेवायचे. मग त्या नावावरूनच तुम्हाला असं इमॅजिन व्हायला हवं की हां त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं. मग आपण तसं काय करणार, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून लिहू शकतो आहे. ठीक आहे, आता थर्ड पॉईंट काय दिलं आहे, टाईप ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिक. आता टाईप ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिक म्हणजे काय की असे काही काय म्हणता येईल आपल्याला, हायवेज आहे समजा, हायवेज आहेत, हायवेवर ज्या चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा स्पीड कसा असतो, जास्त असतो ॲज कम्पेअर टू अदर रोड्स. म्हणजे काय, जे विलेज रोड आहे, जे डिस्ट्रिक्ट रोड आहे तिथे काय होतात, गाड्यांचा स्पीड हा कमी असतो ॲज कम्पेअर टू हायवेज, नॅशनल हायवे, स्टेट हायवे. कळतंय. मग आता ज्या ठिकाणी गाड्यांचा स्पीड जास्त असणारे, ज्या रोड्सवर गाड्यांचा स्पीड हा जास्त असणारे, तो काय करावं लागतं, आपल्याला स्ट्रेट प्रोव्हाइड करावा लागतो. का बरं, जर आपल्याला त्या ठिकाणी गाड्यांचा स्पीड जास्त हवा आहे
पण आपण तिथे काय केलं, कर्व्स प्रोव्हाइड केले रोड्सला, तर तिथे स्पीड काय होतोय, कमी होईल. म्हणून काय की ज्या ठिकाणी आपल्याला गाड्यांचं स्पीड जास्त असणार आहे ज्या रोडवर, तो रोड कसा असायला हवा, स्ट्रेट असायला हवा. आणि असा रोड कोणता असतो, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे. ठीक आहे. आता तिथेच पुढे काय दिलेलं आहे, ठीक आहे, हे झालं की असा रोड की जिथे स्पीडने गाड्या चालत आहे. आता एक दुसरा रोड आहे की तिथे काय आहे की स्पीड इतकं काही मॅटर नाही करत, व्हेकलचा स्पीड इतका मॅटर नाही करत. म्हणजे त्या ठिकाणी आपण स्लो जरी गेलो, स्लो म्हणजे एकदम स्लो नाही, असं मीडियम स्पीडने, आपण हायवेला कसं असतो एकदम फुल स्पीडने गाड्या चालतात, आणि त्याच्या कम्पेअरने जे बाकीचे रोड असतात तिथे काय असतं, मीडियम स्पीड असतो. मग ज्या ठिकाणी असा स्पीड असतो मीडियम, त्या ठिकाणी आपण जरी कर्व्स दिले रोडला तरी काय असतं, ते अलाऊ करतो आपण त्या ठिकाणी कर्व्स देणं. का बरं, कारण त्या ठिकाणी काय स्पीड हा कमी असला तरी चालतो. मग असे रोड कोणते, अदर दॅन नॅशनल हायवे और स्टेट हायवे. म्हणजेच काय, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे सोडून जे बाकीचे रोड्स असतात त्या ठिकाणी आपण कर्व्स देऊ शकतोय, पॉईंट करतोय. अर्थ दोघांचा सारखा आहे, क्लास अँड पर्पज आणि टाईप ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिकचा अर्थ दोघं ठिकाणी काय आहे, सारखा आहे. फक्त क्लास अँड पर्पजमध्ये तुम्ही काय सांगणार आहे की नॅशनल हायवेला स्ट्रेट असायला हवा, आणि जे बाकीचे रोड्स आहे तिथे आपण कर्व्स दिले तरी पण चालतील. आणि व्हेहिक्युलर ट्रॅफिकमध्ये तुम्ही काय सांगणार आहे की ज्या रोडवर गाड्या ह्या स्पीडने जातात तो रोड आपण स्ट्रेट प्रोव्हाइड करायचा, आणि ज्या रोडवर गाड्या ह्या स्लो स्पीडने जातात त्या ठिकाणी आपण कर्व्स प्रोव्हाइड केले तरी पण चालणार आहे. डिफरन्स कळतोय, अर्थ दोघांचा सारखा आहे, पण मग ज्यावेळेस आपण पॉईंट एक एक्सप्लेन करतो त्या पॉईंटशी रिलेटेडच त्याच्या खाली यायला हवं. कळतं आहे? ठीक आहे, 3 पॉईंट कळले तुम्हाला. नेक्स्ट काय आहे, ग्रेडियंट. आता ग्रेडियंट म्हणजे काय, फर्स्ट आहे ग्रेडियंट म्हणजे काय. ग्रेडियंट म्हणजे काय आता ते बघू आपण. ठीक आहे, इन शॉर्ट तुम्ही ग्रेडियंट म्हटलं तर स्लोप. आता काय आहे की एखादी, हा काय झाला, स्ट्रेट रोड झाला, हा काय झाला, स्ट्रेट रोड झाला. त्याच ठिकाणी समजा इथे काय आहे, असं काहीतरी डोंगर आहे, असा डोंगर आहे समजा. मग इथे काय रोड कसा जाईल, इथून असा जाणार आहे रोड कसा जाईल, असा जाईल. मग ह्या ठिकाणी हा जो अँगल तयार होतोय हॉरिझॉन्टल सरफेसला, जो रोड अँगल तयार करतोय हा, मग तो किती असो त्याला काय म्हणतात, ग्रेडियंट म्हणतात. म्हणजेच काय की जो रोड आहे त्याचा स्लोप कसा आहे, तुम्ही स्लोप हे नाव तर आत्तापर्यंत ऐकलंच असेल. स्लोप म्हणजे काय, उतार. उतार म्हणजे तुम्हाला कळेलच आता उतार म्हणजे काय. आता इकडे काय आहे, समजा हे ग्राउंड लेवल आहे, ही काय आहे, ग्राउंड लेवल आहे. हा सिम्बॉल कशाचा असतो, ग्राउंड लेवल सिम्बॉल, ग्राउंड लेवलला रिप्रेझेंट करणारा सिम्बॉल असतो असा. तुम्हाला ते पुढे कळेलच, हे एक्स्ट्रा आहे, त्याचं काही तुम्हाला हायवेशी रिलेटेड नाही आहे, पण जस्ट तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, हे काय झालं, ग्राउंड लेवल आहे. ह्या ग्राउंड लेवलवरून जर रस्ता जातोय एकदम स्ट्रेट, एकदम स्ट्रेट आहे, प्लेन आहे, त्याला काही चढ नाही आहे, उतार नाही आहे, मग त्या ठिकाणी त्याचं ग्रेडियंट काय असणार आहे, 0. का बरं, कारण की तिथे त्याला काहीच चढ नाही, उतार नाही, तो एकदम प्लेन जातो, त्या ठिकाणी ग्रेडियंट काय झाला, 0 झाला. आता त्याच्याच अपोजिट रोड कसा येतोय, असा उतरतोय रोड कसा आहे, असा उतरतोय. ही काय झाली, हॉरिझॉन्टल लाईन झाली, रोड असा उतरतोय. इथे काय होतंय, काहीतरी हा अँगल देतोय हॉरिझॉन्टल सरफेसला, रोड काहीतरी अँगल बनवतोय, थिटा अँगल समजा. म्हणजेच ह्या रोडचा ग्रेडियंट काय झाला, थिटा झाला. ह्या रोडसाठी ग्रेडियंट काय झाला, त्याचा थिटा झाला. थिटा म्हणजे काय, थिटाला आपण असं रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, कळते तुम्हाला ग्रेडियंट म्हणजे काय. एवढं तर कळलं की ग्रेडियंट म्हणजे काय असतो, उतार असतो, स्लोप. आता त्याच्यामध्ये काय दिलेले आपल्याला, द अलाइनमेंट ऑफ रोड शुड बी सिलेक्टेड सो दॅट लॉन्जिट्युडिनल स्लोप आर नॉट स्टीपर दॅन दी रुलिंग ग्रेडियंट. आता समजा
एक रोड आहे, सॉरी एक असा डोंगर आहे, एक डोंगर आहे, त्याची हाईट खूप जास्त आहे, त्याची हाईट खूप जास्त आहे. ठीक आहे. मग आपण रोड असा चढवणार आहे का, असा चढवून असं खाली उतरवणार आहे का रोड इथे? नाही उतरवणार. हे काय होते, डेंजरस होते. इथे जो ग्रेडियंट भेटतोय तो खूप जास्त भेटणार आहे ह्या रोडसाठी जो ग्रेडियंट आहे तो खूप जास्त भेटणार आहे. जर इतका आपण स्लोप दिला एखाद्या रोडला, गाडीवरती चढणार आहे का? नाही चढणार. चढली आणि जर मग इथे उतरायचं आहे, हा जो स्लोप आहे, आता इथून काय आपल्याला उतरायचं आहे, इथे काय होते, खूप जास्त उतार येतोय त्या रोडला, ते पण काय होते, डेंजरस होते. म्हणजेच काय, हा जो ग्रेडियंट असतो तो काय करतो, मॅटर करतो रोड डिझायनिंगमध्ये. आता ज्या वेळेस अशी केस तयार होते की डोंगर येतोय, नंतर त्याची हाईट पण खूप जास्त आहे, मग त्या ठिकाणी आपण क्रॉस नाही करू शकत, डायरेक्ट डोंगरवर चढून खाली उतरत नाही आपण त्या ठिकाणी. का बरं? कारण की तिथे ग्रेडियंट खूप जास्त येतोय, स्लोप खूप जास्त येतोय. मग त्या ठिकाणी काय करतो आपण, एक तर रोडला असं मधून कट करतो, डोंगरला काय करतो, मधून कट करतो आणि इकडून रोड असा पास करतो. आणि सेकंड काय असतं की आपण तिथे काय करतो, डोंगर आहे असा, इथे काय करतो आपण, घाट तयार करतो. घाट काय करतो आपण, घाट तयार करतो. कळतंय? आणि नंतर हा रोड समजा इथून असा उतरला खाली. म्हणजेच काय, मग आता घाट करण्यामागेचा तुम्हाला अर्थ कळला की का बरं आपण घाट प्रोव्हाइड करतो. इथे काय होतंय, रोड हळूहळू वर चढतोय. काय करतोय, हळूहळू वर चढतोय. म्हणजे जो ग्रेडियंट आहे त्या रोडसाठी तो काय होतो, कमी होतो. तो डेंजरस असतो का? नाही होत. म्हणजेच काय, ग्रेडियंट एक फॅक्टर आहे जो रोड अलाइनमेंट डिसाईड करण्यासाठी अफेक्ट करतो. कळतोय अर्थ? आता त्याच्यामध्ये इथे काय दिलेले, तेच दिलेले की काय, की रोडचा जो स्लोप आहे तो जास्त स्टीप नसायला हवा. स्टीप म्हणजे काय, एकदम उतार, असा एकदम उतार नसायला हवा. स्टीप म्हणजे काय, एकदम उतार. मग ज्या वेळेस असं जास्त स्लोप येतो त्या ठिकाणी काय करतो, अलाइनमेंट माइट नीड अ डेविएशन फ्रॉम अ स्ट्रेट लाईन. म्हणजेच काय की आपण जो असा रोड असा येत होता, लगेच चढवत होतो, असं चढवण्यापेक्षा मग आपण काय करतो, त्या रोडला डेविएशन देतो. त्याला असा जायचा होता पण त्याला काय करतो आपण, ह्या डायरेक्शनमध्ये फिरवतो. म्हणजेच काय, ज्यावेळेस असा ग्रेडियंट येतो त्या ठिकाणी आपण त्या रोडला जी आपण डायरेक्शन फिक्स केलेली असते त्या डायरेक्शनवरून थोडासा चेंज करून तो जे काही आपल्या रोडमध्ये ऑब्स्टॅकल येते, जे काही अडचण येते ते क्रॉस करतो. कळतंय ग्रेडियंट म्हणजे काय? ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, हॉरिझॉन्टल कर्व. काय आहे, हॉरिझॉन्टल कर्व. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघू. The alignment of road should be provided with flat curve wherever found necessary. In case of national and state highways, the radius of horizontal curve should not be less than 230 meter. In order to have minimum radius in alignment must be changed. आता हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे काय ते आधी बघूया. रोड असा जात होता, रोड काय असा स्ट्रेट जातोय, आपलं पोचायचं कुठे, ह्या डायरेक्शनमध्ये पोचायचं आहे. मग आपण इथे काय करतो, एक कर्व देतो. डायरेक्शन चेंज करण्यासाठी काय देतो, एक कर्व दिला. याला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल कर्व. म्हणजे काय, प्लेन सरफेस आहे तिथे आपण रोडला कर्व देतोय, त्याला काय म्हणतो आपण, हॉरिझॉन्टल कर्व. आता ज्या ठिकाणी आपल्याला नेसेसरी असते, डायरेक्शन चेंज करायची असते, त्या ठिकाणी आपण काय करतो, रोडला कर्व प्रोव्हाइड करतो. आता तिथे काय दिले, इन केस ऑफ नॅशनल अँड स्टेट हायवेज द रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल कर्व शुड नॉट बी लेस दॅन 230 मीटर. आता हा काय केला आपण, कर्व प्रोव्हाइड केला आहे. आता याची रेडियस काय असणार आहे, एवढी. काय, कर्वचा इथे कुठेतरी सेंटर येतोय, त्या सेंटरची ही काय झाली, रेडियस झाली. पण आता
ज्यावेळेस नॅशनल हायवे असतात, स्टेट हायवे असतात, तिथे काय ऑलरेडी त्या ठिकाणी गाड्यांचा स्पीड खूप जास्त असतो. जर आपण तिथे काय केलं की हा जो कर्व आहे हा काय झाला, समजा हा एक नॅशनल हायवे आणि तिथे कर्व डायरेक्टली असा फिरवून दिला, हे काय होते, डेंजरस होतं. इथे काय आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. का बरं? कारण की ह्या रोडवर ऑलरेडी गाड्यांचा स्पीड जास्त असतो आणि तिथे आपण काय रेडियस खूप कमी दिली. इथे काय होतं, एकदम असं शार्प टर्न आला. इथे काय झालं, एकदम शार्प टर्न येतोय रोडला. म्हणजेच काय, तिथे रेडियस जी आहे हॉरिझॉन्टल कर्वची ती काय होते, कमी होते, ज्या ठिकाणी आपण शार्प टर्न देतो. म्हणजेच काय, नॅशनल हायवेवर आपण असा कमी रेडियसवाला टर्न देऊ शकतो आहे का? नाही देऊ शकत आहे. पण आता हे ठीक आहे, हे झालं थेरोटिकल. पण मग आता त्याचं काहीतरी लिमिटेशन असेल की त्या लिमिटेशनपेक्षा आपण कमी रेडियस देऊ नाही शकत आहे. मग ती लिमिटेशन काय आहे, 230 मीटर्स. म्हणजेच काय, आपण जो हा कर्व प्रोव्हाइड करतो आहे, हा काय झाला, तर नॅशनल हायवे झाला. कर्व प्रोव्हाइड करतो आहे, त्याची जी रेडियस आहे ती काय 230 मीटरपेक्षा कमी नसायला हवी. कधी? ज्यावेळेस नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेला आपण कर्व देतो आहे त्या ठिकाणी काय 230 मीटरपेक्षा रेडियस ही कमी नसायला हवी. म्हणजेच काय, ज्यावेळेस ही रेडियस जास्त होते त्या ठिकाणी मग शार्प टर्न येतो का? नाही येत. टर्न कसा असा स्मूथ तयार होतो. म्हणजे जरी स्पीड जास्त असला गाडीचं तरी त्याला तेवढी लेंथ भेटते की तो टर्न घेऊ शकेल. अर्थ कळतोय सगळ्याचा? आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं? क्लास अँड पर्पज बघितले, ऑब्लिगेटरी पॉईंट्स बघितले, टाईप ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिक बघितली, ग्रेडियंट बघितलं, हॉरिझॉन्टल कर्व्स बघितले. ठीक आहे. राहतं काय आता आपलं एक साईड डिस्टन्स, रेल्वे क्रॉसिंग, ऑब्स्ट्रक्शन, क्रॉस ड्रेनेज वर्क आणि ब्रिजेस एवढं राहते जे अलाइनमेंटवर ॲफेक्ट करते. आता हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. तोपर्यंत याच्या नोट्स काढून ठेवायचे तुम्हाला. आता इथे आपण हे लेक्चर एंड करू. उद्याच्या लेक्चरमध्ये हे पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे.